काय? खाली डोकं वरती पाय. या शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. डोकं वरती पाय. नंदुरबार नीट परीक्षा घोटाळा, युवासेना शिवसेना आक्रमक, निषेध आंदोलन करत कारवाईची मागणी. नंदुरबार येथे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. नीट परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असून पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मुख्य आरोपींसह त्यांना संरक्षण देणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनात जिल्हाप्रमुख पंडित माळी, युवासेना प्रमुख सागर पाटील, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2014 मध्ये 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी लावू अशी सांगितलं होतं. सरकारमध्ये येण्याच्या पहिले मोदी सरकारने सांगितलं, पण उलट 2 कोटी कुठं, पण लोकांना कामधंदा नाही आहे, नोकऱ्याच नाही आहेत. जे बी नोकऱ्या निघतात त्याच्यामध्ये कुठं पेपर फुटत आहेत, कुठं काय होत आहे. तर या सरकारचं काय करायचं काही समजतच नाही. विद्यार्थ्यांना आज शिक्षण करायला किती पैसे लागतात, पण बिलकुल या सरकारचं बिलकुल शिक्षण मंत्रीवर आणि यांच्यावर कुठलाही विषयाचा ताबा नाही. त्याच्यामुळे आज जे विद्यार्थी आहेत त्यांना नेट पेपर जो फुटलेला आहे त्याच्यामुळे, आणि याच्यात जे पेपर फोडणारे ते भाजपचेच लोक आहेत, दुसरे कुठलेच नाही आहेत. या भाजपाने आता त्या जे पदाधिकारी नेमलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि जे दिल्लीचे शिक्षण मंत्री आहेत यांनी राजीनामा द्यावा, ते या मोदी सरकारने राजीनामा द्यावा. तेव्हाच भारतच्या तरुणांना न्याय भेटेल. त्याच न्याय नाही भेटणार तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडलं जाईल, नंदुरबारमध्ये बी छेडलं जाईल. आणि कुठलाही भाजपचा आमदार खासदार आला तर त्याला आम्ही इथं फिरू देणार नाही. पेपरचा जो घोटाळा झाला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. युवासेनामार्फत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही जाहीर आंदोलन करत आहोत आणि आंदोलन करत राहणार. याच्यात जे पण आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षण मंत्री जे असेल त्यांच्यावर जाहीर कारवाई करायला पाहिजे. हे त्यांचेच लोक आहेत. नेट पेपर जो फुटल्याचा मार्ग आहे यात त्यांनी काढलेला आहे. त्यांच्या जे लोक आहेत, त्यांचे जे नेते आहेत त्यांच्यावर जाहीर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुख्य संपादक विष्णू पाटील. खानदेश प्रेरणा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.